एक तर मी सकाळी पण सांगितलं, आता पण सांगतो, ती बैठक नव्हतीच. पण आता त्याला बैठकीचं स्वरूप आलं, त्याला काय करू शकत नाही. पण फक्त तालुक्यातला एक मराठा तालुका सेवक बोलवला होता. नोंदी शोधणारे, रेकॉर्ड शोधणारे, कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे आणि प्रमुख काम करणारे बांधव फक्त बोलवले होते. JR प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र ते अर्ज कसे करायचे, स्थानिक चौकशी अहवाल सेतू मार्फत सगळ्या मराठा समाजाने घ्यायचा आणि ते कागदपत्र जमा करून हे सगळे स्थानिक समिती अहवालाला, समितीला आणि तहसीलदार बांधवांना ते द्यायचे. यावर चर्चा झाली. आता सगळं तालुका मराठा सेवकाजवळ सांगितलंय. तो तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा सेवक हे मराठ्यांच्या घराघरात जाऊन सांगत. अशी माहिती सगळी अडीअडचणी शेतकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना येऊ नये म्हणून दिले. कारण ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच. म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी अहवालात जे जे कागदपत्र मागितले ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं. हे सगळ्यांना सांगितलंय आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काही जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील मराठा सेवक गावातले.